सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना बदलत्या आर्थिक स्थितीनुरूप अधिक सक्षम, उत्तरदायी आणि लोककेंद्रित बनवण्यासाठी नवी दिल्लीमध्ये 2 दिवसीय परिषद। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठी सरकार लवकरच समिती स्थापन करणार। बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांची भविष्यातली दिशा ही समिती निश्चित करेल, निर्मला सीतारामन। अयोध्येतल्या राम मंदिर कथित दानचोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। वैचारिक नक्षलवादी असल्याबद्दल गर्व वाटत असल्याच्या माजी मंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्यावरती भाजपाची कडाडून टीका। पुण्यामध्ये आजपासून 21 ऑगस्टपर्यंत ब्रिक्स ICT ट्रॅक्स अर्थात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान ट्रॅक्सचं आयोजन। प्रश्नपत्रिकेतच त्रुटी असल्याने UGC नेटच्या इंग्रजी, कॉमर्स आणि समाज विज्ञान या विषयांची सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा निर्णय। महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि चीनमधल्या सामना बरोबरीत सुटला। दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गोल्स। पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी। भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पहिला डाव 462 धावांवर आटोपला। श्रीलंकेच्या पहिल्या डावाला सुरुवात, सलामीचे फलंदाज झटपट बाद। आणि बिहारमधल्या लखीसराय जिल्ह्यातल्या एका मंदिरात चेंगराचेंगरीत 7 महिला भाविकांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यामध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा झाला मृत्यू।